नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेतच आहे. आज मी तुमच्यासाठी खूप खास रेसिपी घेऊन आली आहे. तशी तर आपली प्रत्येक रेसिपी खास असते है ना? कारण का मी जी रेसिपीमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स देते तेच तुमच्या जेवणाला स्वादिष्ट बनवतात, म्हणून तुमची रेसिपी खास होते. तशीच आज रेसिपी घेऊन आली आहे मी, ढाबा स्टाईल चिकन मसाला. काय चिकन ऐकून घाबरू नका, काही आपण याच्यात ग्रेव्ही वगैरे काही टाकणार नाहीये. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथं मी 1 किलो चिकन घेतलं आहे आणि ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. आता मी त्याच्यात पाणी टाकणार आहे, पण पाणी मी किती टाकणार आहे? चिकन बुडेल एवढंच मी पाणी टाकणार आहे. आता त्या पाण्यात टाकणार आहे मी 2 चमचे जाड मीठ. तुम्ही बारीक मिठाचा पण वापर करू शकतात, पण मग शक्यतो जाड मीठच वापरा. थोडंसं मीठ विरघळीपर्यंत चिकन खालीवर करत राहा पाण्यात. त्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात 2 चमचे व्हिनेगर. मग काय, पाणी परत ढवळून घेऊ आपण चिकनचं, म्हणजेच असं खालीवर करून घेऊ चिकन. आता हे चिकन आपण अर्धा तास भिजायला ठेवूया. आता तुमच्या मनात खूप प्रश्न उठले असतील का अर्धा तास व्हिनेगर आणि मिठाच्या पाण्यात का चिकन भिजायला ठेवलं? हाच महत्त्वाचा टप्पा आहे आणि महत्त्वाची छोटीशी टिप आहे. तुमचं घरचं चिकन तुम्ही टाकात शिजायला बघा कसं लागतं, अगदी कडक आणि चावचाव होते. आणि हॉटेलचं चिकन बघा, तोंडात टाकताच अगदी मऊ आणि सॉफ्टपणा त्या चिकनला असतो ना. मग हे एक कारण आहे ते चिकन सॉफ्ट होण्याचं. तुमचं चिकन अगदी रेस्टॉरंट सारखं सॉफ्ट आणि मऊ होणार आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागू. आपण ग्रेव्हीचा यूज करणार नाहीये, म्हणून इथं मी घेतले आहे 4 कांदे. पण बघा, कांदे मीडियम साईजचे घेतले आहे. त्यासोबत घेतले आहे मी 4 टोमॅटो. ते पण जास्त मोठे नाही घेतले. नंतर 3 ते 4 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला आहे. सोबत आहे 10 मिरच्या हिरव्या आणि नंतर घेतले आहे 5 लसणाच्या कांड्या. छोट्या छोट्याच आहे, जास्त मोठ्या नाही. आणि मग घेतला आहे पुन्हा परत अद्रकचा तुकडा आणि 10 मिरच्या. आता 2 ठिकाणी आपण विभाजणी केली आहे अद्रक आणि मिरच्यांची. आणि हे बघा, लसणाच्या 5 कांड्या घेतल्या आहे, त्यात पण आपण विभाजणी करणार आहे. 2 लसणाच्या कांड्या इकडं आणि 3 लसणाच्या कांड्या तिकडे टाकणार आहोत आपण. याची आपण पेस्ट तयार करून घेऊ बारीक. आणि ह्या उरलेल्या लसूण अद्रक हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ. आता इथं मी त्यातले 2 कांदे घेतले आहे, ते शिलले आणि आता मी ते लांब लांब कापून घेणार आहे. जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही. आता मी दोघंही कांदे लांबसर कापून घेतले आणि बघा आता त्यांना आपण असे क्रश करून घेऊ. 2 कांदे तर आपण लांबसर कापून घेतले. आता उर्वरित 2 कांदे आपण बारीक कापून घेऊ. चला, आपले कांदे असे बारीक कापून झाले आहे. आता 4 कांद्यांमधून 2 कांदे बारीक आणि 2 कांदे लांबसर कापले गेलेले आहे आपले. आता घेतले होते 4 टमाटे. 4 टमाट्यातून आपण 2 टमाटे शिल्लक ठेवले आहे आणि 2 टमाटे असे मोठे मोठे कापून घेणार आहोत. मोठे म्हणजे तरी किती बघा, 1 2 असे 2 कट मारले ना. आता फक्त 1 कट मारणार, म्हणजे बघा एवढा असा तुकडा करून घ्यायचा आहे आपल्याला टमाट्याचा. असे दोघंही टमाटे आपण कापून घेऊ. आता विभाजणीमधल्या 10 मिरच्या घेतल्या आहे आणि त्या 10 मिरच्या आपण बारीक कापून घेऊ. अशा प्रकारे आपण मिरच्या कापून घेतल्या आहे. आता लसणाच्या 5 कांड्या घेतल्या होत्या, त्या आपण सोलून घेतल्या आहे. त्यातल्या 3 कांड्यांचा लसूण आपण काढून घेऊ आणि 2 कांड्यांचा लसूण आपण शिल्लक ठेवू. आता लसूण पण आपण बारीक कापून घेऊ. आता लसूण पण आपला बारीक कापून झाला आहे. इथं अद्रकचा तुकडा घेतला होता ना आपण, तो अद्रकचा तुकडा मी शिलून घेतला आहे, म्हणजे अद्रकची वरची साल काढून घेतली आहे. आणि आता ते अद्रक मी उभ्याने कापून नंतर आडव्याने कापणार आहे, म्हणजेच बारीक होणार आहे ते अद्रक आपलं. आता आपलं अद्रक पण बारीक कापून झाला आहे. आता उरलेल्या 2 कांड्यांचा लसूण घेतला आणि ते अद्रकचा तुकडा मी दाखवला होता तो घेतला. 10 मिरच्या पण घेतल्या सोबत. आणि बघा ना, मी कोथिंबीर दाखवायला विसरली होती, पण तुम्ही कोथिंबीर टाकायला विसरू नका बरं का. आता आपण याची जाडसर पेस्ट तयार करून घेऊ. चला आता चिकनकडे वळूया. बघू आपलं चिकन कसं झालंय ते. हे बघा, चिकनला अर्धा तास झाला आहे. आता मी तुम्हाला एक पीस उचलून दाखवते का आपलं चिकन कसं झालंय. हे बघा, कशा रेषा रेषा तुटल्या आहेत ना चिकनच्या, म्हणजे ज्याच्यात आपला मसाला वगैरे सगळं व्यवस्थित जाऊ शकतं. आता आपण चिकनचं पाणी काढून घेतलं आहे आणि आता त्या चिकनला आपण जाडसर जी पेस्ट तयार केली होती ती आपण लावून घेऊ. ही जाडसर पेस्ट आपण आता चिकनमध्ये टाकू. आता आपण टाकणार आहोत याच्यात मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर. सोबत टाकणार आहोत आपण 1 चमचा धना पावडर. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ, म्हणजे चिकनला छान असं चोळून घेऊ. आता तुम्हाला असं वाटत असेल गेला आपला अर्धा तास मॅरिनेशनला, पण तसं काहीच नाही बरं का. म्हणूनच आपण
मिठाच्या पाण्यात आणि व्हिनेगरच्या पाण्यात अर्धा तास चिकन भिजवलं होतं. त्याचे आपल्याला 2 फायदे होणार आहे. आपलं चिकन मऊ आणि सॉफ्ट होणारच होणार आहे, पण मसाले सुद्धा त्या चिकनमध्ये जाणार आणि चिकन लवकर शिजणार. इथं मी मातीची हंडी घेतली आहे आणि त्या हंडीमध्ये मी आता 3 वघळ्या तेल टाकून घेणार आहे. त्याच्यात टाकणार आहे लांब चिरलेला कांदा. आता कांदा आपण लालसर परतवून घेऊ. परतवून घेतल्यानंतर तो कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. आता आपला परतलेला कांदा असा आहे. आता तो आपण साईडला ठेवू. आता आहे त्या तेलात आपण बटर 1 चमचा टाकून घेऊ. मी बटर वापरला आहे, तुम्ही गावरान तूप टाकलं तरी चालेल. इथे 2 तमालपत्र म्हणजेच तेजपान घेतले आहे. 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. सोबत घेतला आहे 2 इंचाचा जायत्रीचा तुकडा, 2 हिरव्या विलायची, 2 मसाला विलायची, 4 मिऱ्या आणि 4 लवंगा टाकले आहे मी. आता खडे मसाले इथं छान परतवून घेऊ. तुम्हाला माहिती आहे का मी खडे मसाले इथं का टाकले आहे? तर फक्त फ्लेवर साठी. आता आपण त्याच्यात टाकू बारीक चिरलेला लसूण, मग नंतर टाकू आपण त्याच्यात बारीक चिरलेलं अद्रक आणि टाकू त्याच्यात आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण त्याच्यात टाकू हिंग, ते पण 2 चिमूट येईल इतकाच टाकणार आहे. तुम्हाला माहिती का हिंग मी इतक्या उशिरा का टाकला? कारण हिंग जळाला असता, डायरेक्ट तेलात टाकला असता तर. आता बारीक चिरलेला कांदा पण आपण टाकून छान परतवून घेऊ. आता कांदा छान परतवून झाला आहे, मग आपण त्याच्यात टाकणार आहोत बारीक चिरलेले टमाटे. आपण टमाटे पण छान परतवणार आहोत. बघा कांदे आणि टमाटे आपले असे परतवले गेले आहे. इथं मी घेतली आहे 1 चमचा धना पावडर, कारण ती मी आधी पण टाकली आहे म्हणून. आणि नंतर घेतली आहे हळद पावडर अर्धा चमचा, कारण अर्धा चमचा आधी टाकली आहे. नंतर घेतला आहे 2 चमचा कांदा लसूण मसाला. नंतर घेतला आहे चिकन मसाला 2 चमचा. नंतर घेतला आहे मटन मसाला पण 2 चमचा. आणि मग घेतला गरम मसाला, तो पण 2 चमचा. आता हे सर्व मसाले आपण परतवायला टाकू. आता आपण याच्यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर 2 चमचे. ही मिरची तिखट नाही चवीला, पण दिसायला लाल आहे. आता हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेऊ. आता हे सर्व मसाले आपले एकजीव झाले आहे. मी याच्यात पाण्याचा वापर केला नाही. आता आपण त्याच्यात डायरेक्ट चिकन टाकणार आहोत. चिकनला मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं आणि त्याच पाण्याचा आपण इथं वापर करणार आहोत. आता चिकन आणि मसाले एकजीव होईपर्यंत परतवून घेऊ. बघा आपल्या चिकनचा आणि मसाल्यांचा एकजीव झाला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. आता 3 मिनिटांनंतर झाकण काढून आपण पुन्हा चिकन एकदा परतवून घेऊ. आता चिकन परतवला गेल्यानंतर मी इथे गरम पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही पण गरम पाणीच वापरा. ते पण 2 ग्लास पाणी टाकून आपण चिकन ढवळून घेऊ. आता आपण मोठे मोठे जे टमाटे कापले होते ना, ते टमाटे आपण याच्यात टाकून देऊ. नंतर पुन्हा एकदा आपण भाजी ढवळून घेऊ. आता आपण टाकू त्याच्यात चवीनुसार मीठ. मग काय परत भाजी ढवळू. मग काय झाकण ठेवून दणकून एक वाफ काढून घेऊ. 4 मिनिटाने झाकण काढून बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला. आता परतवलेला कांदा टाकायला विसरू नका. आता काय कांद्याचा पण एकजीव करून घेऊ भाजी सोबत आपण. आता जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून बघू आपलं चिकन शिजलं की नाही. हे बघा ग्रेव्हीला तर घट्टपणा आला आहे आणि आपलं चिकन पण छान शिजलं आहे. हे बघा बघू शकतात, दोरे दोरे नाही तर डायरेक्ट भुगा होत आहे. आता टाकू आपण कोथिंबीर. तुम्ही टाकतात का अशी तोडून कोथिंबीर? आता काय चिकन मसाला तयार आहे आपला. एकदा परत ढवळून आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. मी इथं जिरा राईस घेतला आहे. बरं तुम्ही चपाती घ्या, रोटी घ्या, नाहीतरी भाकर घ्या. चवीला लागणार मात्र भन्नाटच बर का. बघा चव तर भन्नाट आहेच, पण दिसायला पण खूप सुंदर आहे. आता त्याच्यावर आपण बारीक कापलेली कोथिंबीर टाकू. हा आहे आपला ढाबा स्टाईल चिकन मसाला तयार. आवडला असेल तर नक्कीच घरी ट्राय करा.